शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. ते कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, हा वारीचा सोहळा आणि ही अखंड चालत आलेली ही परंपरा यापुढेही अशी चालत राहील. आणि सगळे वारकरी आज पंढरपूरमध्ये एकत्र आले असतील. कळसावरती पांडुरंगाचं दर्शन घेतलं असेल. पांडुरंगाचं दर्शन घेऊन त्याचं रूप डोळ्यात साठवून परत जे ते आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले देखील असतील. बिचारे गरीब शेतकरी कुठून येतात, चालत येतात, शिदोरी थोडीशी का होईना बांधून आणतात आणि अखंड पायी प्रवास करत असतात. अशा सर्व वारकऱ्यांचे आपल्याला आशीर्वाद, आपल्या सगळ्यांना आशीर्वाद तर आहेतच, त्यांचे आशीर्वाद आपल्याला तर आहेतच. तर मंडळी, सर्वप्रथम आता तुम्हाला आज एक आजची अपडेट सांगायची म्हणल्यानंतर, आज एवढे दिवस जे प्रोटेस्ट चाललं होतं, एवढे दिवस जे आंदोलन चालली होती, निदर्शनं चालली होती विद्यार्थ्यांची, त्या विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या होत्या की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, त्यानंतर मुलांवरची गुन्हे मागे घ्या, ज्या मुलांचा ह्याच्यामध्ये जीव गेला आहे त्यांना मदत करा. तर त्या मागण्यांपैकी बाकीच्या मागण्या तर सरकारने मान्य केल्याच होत्या, पण आज एक प्रमुख मागणी, जी मागणी केली होती, ज्याच्यासाठी सोनम वांगचूक उपोषण करत होते, त्यांनी देखील उपोषण सोडलं आणि आज त्या मागणीला यश आलेलं आहे. शिक्षण मंत्री आपले धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रिपदाचा आज राजीनामा दिलेला आहे आणि एक अभूतपूर्व यश या आंदोलनाला भेटलेलं आहे. खरंच आहे मंडळी, तरुणाई एकत्र आली ना की त्यांना यश हे भेटतंच. तरुण कुठल्याही देशातले घ्या, कुठल्याही राज्यातले घ्या, नगरातले घ्या, गावातले घ्या, तरुण जर एकत्र आले ना तर सर्व प्रश्नांवर ते मार्ग शोधून काढतात. कारण त्यांची विचाराची करण्याची क्षमता असते ना, ती खूप उल्लेखनीय असते. अर्थात कधीकधी अर्थातहीपणा होतो, नाही असं नाही, पण ते चालतं. त्या वयाचं ते वैशिष्ट्यच आहे ना, सळसळतं रक्त. आणि आज अखेर त्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि आपण सगळ्या विद्यार्थ्यांचं खरंच मनपूर्वक कौतुक करूया. मला काय आंदोलनात सहभागी नाही होता आलं, समीक्षा नक्कीच सहभागी झाली आणि खरंच असेच प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवावेत. पुढे येऊन देशासमोर अनेक प्रश्न आहेत, ते विद्यार्थ्यांनी चांगल्या मार्गाने, अहिंसक मार्गाने, आणि यावेळेला तर खरोखरच अहिंसक मार्गानेच, म्हणजे तरुण मुलंसुद्धा म्हणतात ना, हिंसा न पसरवतासुद्धा आंदोलन करू शकतात. हे आंदोलनाचं वैशिष्ट्य होतं आणि छान आजच्या दिवसात ही छान अपडेट पण भेटली. आज आषाढी एकादशीच्या दिवशी ही चांगली गोष्ट आपल्याला बघायला भेटली. तर छान आहे. चला आता त्यांनी इकडे गरमागरम चहा दिलेला आहे. आज आपला उपवास तर आहे, समीक्षाचा पण उपवास आहे. समीक्षा दुपारी गेली रिक्षावर. तर काय आपल्याला सकाळपासून व्हिडिओ स्टार्ट करायला वेळ नाही भेटला. तर आज खूप दूध पण होतं, उशिरा आलो पण होतो, उशिरा सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या गडबडीत सगळं ते व्हिडिओ सुरू करायचं राहूनच गेलं. असं मंडळी, चला आजचा दिवस चालत तर आपल्या सुरुवात झालेली आहे. त्या मंडळी फराळ करायला संध्याकाळी खिचडी, फराळ आणि हे काय समीक्षा खीर बनवली, शाबुतांदळाची मस्त शाबुतांदळाची खीर. आम्ही एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतो, मग काय रात्री उशिरा परत जेवण होतं त्यापेक्षा आपल्या दुसऱ्या दिवशी एकादशी आणि दुप्पट खाशी त्यातला प्रकार आहे ना समीक्षा तुझा? माझा नाही, मी थोडीशी खाते, मी नाही जास्त. आणि आमच्यावर दक्ष पण खातो. झालं, आपण फराळ वगैरे पण केला. आज काय ऑफिसचं काम नव्हतं त्यामुळे बसलं. आता असंच बसलं म्हणजे आता झालं झोपायची तयारी. आता उद्या सकाळी उठायचं आहे. आज भरपूर दूध होतं त्यामुळे खांदे ना फार अक्षरशः घेऊन गेले. आणि काय करावं तर लागतंच ना. मेहनत प्रत्येकालाच, तुम्हाला, मला काय, तुम्हाला सगळ्यांनाच, आपल्या सगळ्यांनाच करावी लागते. शेतकरी असो, कामगार असो, मजूर असो, ऑफिसर असो, काही असो, पोलिसात असो, मिलिटरीमध्ये असो, मेहनत ही सगळ्यांना, काबड कष्ट हे सगळ्यांनाच करावे लागतात. कारण मेहनतीशिवाय फळ नाही. कर्म करणं हे आपल्या हातात आहे आणि योग्य वेळी त्याचं फळ देखील भेटतंच, नाही असं नाही, फळ भेटतंच.
आता विषय आपला कुठे भरकटत जाईल त्याच्यापेक्षा चला आता उद्या बोलतो तुमच्याशी, उद्या भेटूया, उद्या बोलूया, गप्पा मारूया. उद्या रविवार आहे, पण उद्या आपला उपवास आहे, त्याच्यामुळे दुसरं काही नसणार आहे. आणि चाल आता थोड्या दिवसांसह आता थोड्या दिवसांनी गुरुपौर्णिमा येईल. त्यानंतर मग गुरुपौर्णिमा झाल्यानंतर अमावस्या झाल्यानंतर त्याच्या आधी दीप अमावस्या. तुम्ही म्हणजे आता सध्याच्या भाषेत दीप अमावस्या, आम्ही तर गटारी म्हणूनच ओळखतो त्याला, गटारी अमावस्या. पण दीप अमावस्या, दीप लावून त्या दिवशी करतात. दीप अमावस्यानंतर मग श्रावणाला चालू होईल. श्रावणामध्ये वेगवेगळे सण चालू होतील आणि त्यानंतर मग सणांची रेलचेल चालू होईल. गणपती बाप्पा येतील सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात, मला वाटतं गणपती बाप्पा येतात. त्याच्यानंतर पितृपक्ष, त्याच्यानंतर दक्षूचा बड्डे देखील येतो आहे. त्यानंतर दसरा, दिवाळी आणि वर्ष मार्गशीर्ष येईल. त्यानंतर वर्ष संपून जाईल आणि पुन्हा देवी पण येणार. बघा दक्ष मला एक एक आठवण करून देते. तर मंडळी आता हे सगळं असं चालू राहील, ऋतुचक्र, सीझन चक्र सगळं असं चालू राहील. आणि तुर्तास आपण पण थांबूया आता, तुमचं जास्त टाईमपास न करता. तुम्ही कोण बघता की नाही व्हिडिओ काय मला माहीत नाही, पण आपली बडबड ही अशी अवांतर चालू राहणार आहे. कुठे बाहेर गेलो तर कंटेंटची रेलचेल असणारच आहे. आणि तुर्तासरी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं ज्या लोकांनी या आंदोलनात जे आंदोलनावर सहभागी झाले त्या सगळ्यांच्या आंदोलनाला अथक परिश्रमाला यश आलं. आणि यश आलं म्हणजे बघा, कुणाचा राजीनामा होणं यात आमचं यश नाही आहे, पण ती योग्य व्यक्ती त्या योग्य जागेवर असायला हवी. आणि जर काही गुन्हे होत असेल, जर काही पदाची गणिमा राखली जात नसेल तर त्या व्यक्तीने त्या पदावरनं बाजूला झालेलंच बरं. बाकी आज म्हणजे कोणाचा राजीनामा घेणं यामध्ये आमचा विजय आहे. हां, हे कोण परकीय असतं तर हे नसतं, पण कुणाचा राजीनामा घेणं ह्यात आमचा विजय नाही. पण आता जे पद रिकामं झालं आहे ते प्रल्हाद जोशींकडे दिलेलं आहे त्याचा पदाचा कारभार. पण त्यांनी आता जे नवीन आले त्यांनीसुद्धा आपल्या पदाचा गणिमा ओळखावी, जबाबदारी ओळखावी, योग्य तो कारभार करावा, योग्य तो न्याय विद्यार्थ्यांना द्यावा, हीच विनंती त्यांच्याकडे. आणि आता संसदेमध्ये मी त्या दिवशी बोललो होतो, आपले एक मोठे महान नेते होते, त्यांनी सांगितलं होतं की सड़कें अगर खामोश हो जाए तो सड़कें अगर खाली हो जाए तो संसद खामोश हो जाती है. आता सडके पण खामोश नव्हती, सडके म्हणजे रस्तेसुद्धा या आंदोलनाने दुमदुमून उठली होती आणि त्याचा आवाज आता संसदेत देखील उठला. आता संसदेत त्यामध्ये सोमवारपासून व्यवस्थित सत्र चालू होईल असं मला आशावादी. हा एक प्रश्न झाला, असे असंख्य मुद्दे आहेत, असंख्य प्रश्न आहेत. पण अशा कुठल्याच म्हणजे मुद्द्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशी आशा बाळगतो. सरकार योग्य तो न्याय देईल, प्रत्येक प्रश्नांना समजून घेईल. हा विद्यार्थ्यांचा मुद्दा होता, तो चांगल्यापणे पद्धतीने हाताळता आला नाही. योग्य वेळी जर संवाद साधता आला असता तर हे एवढं आंदोलनाची वेळ आली नसती. पण असो, ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड असं मानून आपण सुद्धा या मुद्दे इथे थांबूया. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. चला.